सध्या आम्ही माळी बाबुळगाव या गावामध्ये आहोत आणि इथे आता मनोज जरांगे पाटील यांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था असणार आहे। मनोज जरांगे यांच्यासोबत शेकडो लाखो लोक इथे येतात आणि त्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे। ही नेमकी व्यवस्था कशी आहे हेच आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। तर अशा पद्धतीने गावागावांमधनं खरं तर पातेली भरून जेवण इथे आलेलं आहे। मोठ्या संख्येनं म्हणजे या एरियातल्या जवळपासची जी सगळी गावं आहेत त्या गावांमधनं हे सगळं जेवण तयार करण्यात आलेलं आहे। मोठमोठ्या पातेल्यांमध्ये हे जेवण तयार करण्यात आलं आहे आणि इथे येणाऱ्या लाखो जे मराठा बांधव आहेत, मराठा आंदोलक आहेत त्यांच्यासाठी चोख व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे। मग लापसी असेल, भात असेल, खिचडी असेल, असे वेगवेगळे पदार्थ इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत। ट्रॉली भरून इथे जेवण आणलं जात आहे। जवळजवळ आपण आता ही सगळी पातेले बघतायत। ह्या एका स्टॉलमध्ये जवळजवळ 20 पातेले आहेत आणि असे 15 ते 20 स्टॉल आहेत। जवळजवळ 150हून अधिक पातेले जेवण इथे आहे आणि इथे जसं मी मगाशी म्हटलं की ट्रॉल्या असतील, ट्रॅक्टर असतील त्याच्यामध्ये भरून इथे जेवण आणलं जात आहे, भाकऱ्या आणल्या जात आहेत आणि इथे येणाऱ्या प्रत्येकाला हे जेवण दिलं जात आहे, प्रत्येकाला जेवू घातलं जात आहे। मनोज जरांगे पाटलांच्या यात्रेचा आज दुसरा दिवस आहे आणि आज दुसऱ्या दिवशी या गावामध्ये पाथर्डी जवळचं हे गाव आहे तिथे या सगळ्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मोठं विस्तृत पटांगण आहे। या पटांगणामध्ये एकीकडे पार्किंगची व्यवस्था आहे, दुसरीकडे स्टॉल्स लावून इथे जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या भागांमध्ये इथे जे आजूबाजूचे गाव आहेत त्या सगळ्या गावांमधनं हे सगळं जेवण आणण्यात आलेलं आहे। आपण बघितलं तर हा सगळा जो परिसर आहे या सगळ्या परिसरामध्ये इथे जेवणाची सोय करण्यात आलेली आहे। जे लोक आता मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत येतील, इथले जवळपासचे गावामधले लोक असतील, या सगळ्यांची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणावर लोक इथे जमत आहेत। थोड्याच वेळात कदाचित मनोज जरांगे पाटील यांचं इथे आगमन सुद्धा होणार आहे, त्यांच्यासुद्धा जेवणाची इथे व्यवस्था असणार आहे आणि त्यांचं छोटेखानी इथे भाषण सुद्धा होईल। लोकांशी ते आपण काही लोकांशी बोलूयात। किती भात आहे, किती जेवण आहे इकडे? सरासरी हे 2 क्विंटलच्या आसपास, 2 क्विंटलच्या आसपास आहे। बघतोय की अनेक स्टॉल्स आहेत, 15 ते 20 स्टॉल्स आहेत। कुठनं केलंय जेवण? इथेच तयार केलंय की कुठून आणलंय? हे जवळपासची जे गाव आहे त्यांनी स्वतः इथंच तयार केले, लांबच्या गावांनी स्वतः तिकडे तयार करून आणले। आम्ही बघतोय की कालपासून या मोठमोठ्या ट्रॉलीजमध्ये भाकऱ्या आणल्या जात आहेत। गावागावांमध्ये महिला घरातनं भाकऱ्या तयार करतायत। कसं वातावरण आहे? कधीपासून तयारीला सुरुवात केली? आम्ही प्रत्येक घरामध्ये जनजागृती करून सांगितलं होतं की प्रत्येक घरातून 10 ते 20 भाकरी आल्या पाहिजेत आणि प्रत्येक गावामध्ये, गावातल्या चौकामध्ये म्हणा किंवा देवीच्या मंदिरामध्ये या जमा झाल्या भाकरी। कुठेही घरी जाण्याची गरज पडली नाही भाकरी आणण्यासाठी। कारण किती लोकांचं जेवण असू शकतं? हे सगळे स्टॉल्स आपण बघितले, या सगळ्या स्टॉल्समध्ये किती लोकांचं जेवण होऊ शकतं? कमीत कमी 50 ते 60 हजार लोक इथं व्यवस्थित जेवू शकतात एका स्टॉल। तर आपण बघितलं तर इथे वेगवेगळ्या ठिकाणचे स्टॉल्स आहेत आणि तिथे हे सगळं जेवण केलं जातं। जसं यांनी सांगितलं की हजारो, शेकडो, लाखो लोकांच्या जेवणाची व्यवस्था इकडे करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच आता ते सगळे जरांगे पाटलांची वाट बघतायत, त्यांच्यासोबत येणाऱ्या सगळ्या मराठा आंदोलकांची वाट बघतायत। त्यानंतर त्या सगळ्यांना जेवू खाऊ घातलेलं आहे। आम्ही बघितलं सर, जिथे इथे आम्ही येत होतो चौकाचौकांमध्ये गावं होती, आग्रह करत होते जेवणाचा, त्या गावांनी सगळ्या व्यवस्था केलेली आहे। मोठा प्रतिसाद मिळतो जरांगे पाटलांच्या सगळ्या या रॅलीला। हो, आम्ही पण सगळ्या जरांगे पाटलाच्याच पाठीमागे येतं, त्यांच्या सेवेसाठी आम्ही आजूबाजू मुंबईपर्यंत जायला तयार आहेत आणि आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे अशा दृष्टीने आम्ही सगळे मराठा बांधव सगळे आम्ही साथ देऊ राहिलो त्यांना। पंचक्रोशीतली किती गावं असतील की जी एकत्र आली आणि सगळ्या जेवणाची व्यवस्था केली आहे? कमीत कमी 23 गावं तालुक्यामधले पूर्ण एकत्र आलेले आहेत आणि पूर्ण तालुक्यांनी 23 गावांनी पूर्ण जेवणाचे बंदोबस्त केलेला आहे। काय काय जेवण आहे? म्हणजे आम्ही आता बघतो इथे खरं तर भाकरी आहे, ठेचा आहे, झुणका भाकर आपण म्हणतो ते आहे, सगळं काय काय आहे तुमच्याकडे? आमच्याकडे आता 2 क्विंटलचे हे खिचडी भात आहे, पिठलं आहे आणि जवळजवळ 5000 लोक जेवतात अशा बाजरीच्या भाकरी आहेत, हिरव्या मिरच्या ठेसा आहे आणि लापसी सुद्धा आहे आणि लोणचं सुद्धा केलेले आहेत। पोषक जेवण सगळं आंदोलकांना दिलं, पूर्ण पोषक जेवण असं दिलेलं आहे की सगळे आपल्या मराठी बांधवांनी आनंदात जेवण करावं ही आमची इच्छा आहे। बरोबर आहे। आम्ही बघितलं आता तर म्हणजे जे भावना आहे म्हणजे जेवण केवळ फक्त मराठा आंदोलकच नाही तर जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाला विचारलं जातंय तुम्ही जेवलायत का, तुम्हाला जेवण मिळालंय का, काय सांगाल या सगळ्याबद्दल? मुळातच ग्रामीण भागातील लोक हे स्वतःचे घरचे बाहेरचे लोक असा काही भेदभाव कधी करत नाही
आणि आता तुम्हाला ही गोष्ट मी सांगू इच्छितो की हा जो स्वयंपाक बनवला याच्यासाठी जी वर्गणी गोळा करण्यात आली किंवा भाकरी आल्या या फक्त मराठा समाजाच्या बांधवांच्या घरातून नाही आल्या, तर गावातल्या प्रत्येक घरातून या ठिकाणी या भाकरी आलेल्या आहेत. त्यामुळे ह्या आंदोलनामध्ये इतर समाजाचा सुद्धा आम्हाला खूप पाठिंबा मिळत आहे. पाठिंबा मिळतोय, लोक जमत आहेत, गर्दी आता आम्ही तिकडनेच आलो, लोक गाड्या येत आहेत घेऊन, जसं ट्रॅक्टर मिळेल तसं येत आहेत. कसं असणार आहे सगळं पुढचा प्रवास आणि इथे किती वेळ मनोज जरांगे पाटील असणार आहे, काय इकडचं नियोजन कसं आहे? जसं जसं मोर्चा पुढं चाललाय तेव्हा प्रत्येक गावातून काही लोक याच्यामध्ये सामील होत चाललेत. आता आजच या ठिकाणी जेवढे लोक आलेले आहेत तर प्रत्येक गावामधून कुणी ना कुणी 1-2 गाड्या तरी मुंबईला आज जायला तयार झालेले आहेत आणि अशी जनजागृती प्रत्येक गावामध्ये होत आहे. आपण यांच्या प्रतिक्रिया बघितल्या आणि हे जसं सगळं जे जेवण आहे वेगवेगळ्या स्टॉल्सवर आहेत. मग अशी जसं म्हटलं की एक स्टॉल नाही आहे, 15 ते 20 स्टॉल आहे आणि प्रत्येक स्टॉलवर 10 ते 15 अशी पातेली आहेत. वेगवेगळं जेवण आहे, खिचडी आहे, भाकर आहे, पिठलं आहे, जे हवं आहे ते तुम्हाला इथे पौष्टिक जेवण दिलं जाते. इथे बघितलं तर पाण्याच्या बाटल्यासुद्धा आहेत, पाण्याची व्यवस्था चोख आहे, जिथं कोणाला काही कमी पडू नये अशी सगळी व्यवस्था आहे. रस्त्यामध्ये पण ठिकठिकाणी ज्या लोकांना गरज पडेल, मग बिस्किटं असतील, पाणी असेल, असं सगळं झालं आहे. अशा ज्या मोठमोठ्या पातेल्यांमध्ये ट्रॉल्यांमधनं हे जेवण आणण्यात आलेलं आहे. आणि जसं त्यांनी सांगितलं की पंचक्रोशीतली जी गावं आहेत त्या गावांमधल्या लोकांनी ही सगळी व्यवस्था केलेली आहे. केवळ मराठा समाजाचे नाही तर वेगवेगळ्या समाजातल्या लोकांनी सुद्धा याला पाठिंबा दिला आणि त्यांनी सुद्धा हे जेवण इथं आणलेलं आहे. आपण अजून जर बघितलं असे स्टॉल हे असे प्रत्येकाला नंबरिंग केलेलं आहे आणि असे जवळजवळ 15 ते 20 स्टॉल इथे लावण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक स्टॉलवर ही सगळी व्यवस्था केलेली आहे. लोक इथे मोठ्या संख्येने येत आहेत. मनोज जरांगे पाटलांचं सुद्धा काही वेळात इथे आगमन होईल आणि ते आल्यानंतर सुद्धा त्यांना सुद्धा इथे जेवू खाऊ घातलं जाणार आहे. त्यांच्यासोबत येणाऱ्या शेकडो आंदोलकांना सुद्धा खाऊ घातलं जाणार आहे. आणि जर मी गोपाळला विनंती करतो, तो रस्ता दिसतोय तुम्हाला, रस्त्यावर आता लोक थांबलेली आहेत, मनोज जरांगेंची वाट पाहत आहेत. काही क्षणात ते इथे येतील, त्यांचं जोरात स्वागत होईल. स्वागत झाल्यानंतर या सगळ्या विस्तृत पठारावर, या सगळ्या जागेवर शेकडो लाखो लोक इथे बसणार आहेत आणि इथे या सगळ्या इथे जे जेवणाची व्यवस्था आहे त्याचा आस्वाद घेणार आहे. मोठी व्यवस्था आहे, मोठं ग्राउंड आहे, शिस्त पद्धतीने सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. ग्राउंडवर ह्या जेवणाची व्यवस्था आणि पलीकडच्या ग्राउंडवर तिकडे ज्या गाड्या येतील, हजारो गाड्या येतील, त्या गाड्यांच्या पार्किंगची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. अर्थात एक खबरदारी सुद्धा घेतलेली की जेवण केल्यानंतर ज्या पत्रावळ्या आहेत त्या इतरत्र पडू नये त्यासाठी पुन्हा एकदा ट्रॉलीची व्यवस्था केलेली आहे आणि तिथे सुद्धा हे सगळं त्या पत्रावळ्या त्याच्यामध्येच जातील, कुठेही त्यामुळे घाण होणार नाही याची सुद्धा खात्री केली. इथे आपण छोटे बच्चे कंपनी पण बघतो, ते सुद्धा आनंदाने इथे आलेले आहेत. कधीपासून आलाय तू इथं? आम्ही सकाळपासून आलेला आहे. जेवण कुठनं तयार करलं? तनपूरवाडी. तुम्ही किती पोरं आहात? सगळी तनपूरवाडी गावातले 100 कार्यकर्ते. मनोज जरांगे साहेबांना तुम्हाला जेवू घालायचंय? हो. काय वाट बघताय तुम्ही त्यांच्या येण्याची? त्यांचीच वाट बघत आहेत आम्ही इथं आतापर्यंत, त्याच्यामुळे थांबलेलो आम्ही इथं. सर्व भाकऱ्या आहेत, किती गोष्टी आणल्यात तुम्ही, किती पातेले आणले? पिकअप भाकरी आणलेल्या आहेत तनपूरवाडीवरून इथे, आणि बटाट्याची भाजी 7 पातेले बटाट्याची भाजी आणलेली इथे. अजून काय काय आणलंय? अजून पाण्याची बिस्लरी आहे तिथं, 100 बॉक्स पाण्याची बिस्लरी आणलेली. किती लोकांनी सगळे राबवते तुमच्या गावातले? किती लोक राबवत होते सगळ्यात? आमच्या गावातली लोकसंख्या 850 माणसं राबते त्याच्यासाठी, भाकरी करण्यासाठी. अहोरात्र रात्रीपासून सुरू आहे हा कार्यक्रम. पुढचं नियोजन कसं असणार आहे सगळं? आता पुढचं नियोजन त्यांना वाट लावणं आमचं, आणि त्यांच्या संघ आमच्या गावातले काही कार्यकर्ते जाणार आहेत. गावातले कमीत कमी 100 कार्यकर्ते त्यांच्या संघ मुंबईला जाणार आहेत. अशाच पद्धतीने मुंबईपर्यंत जेवणाची व्यवस्था असणार आहे? हा, शेवटपर्यंत अशीच पद्धती जेवणाची व्यवस्था राहणार. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही सुट्टी देणार नाहीत. तसं ते म्हणाले की जेवणाची व्यवस्था अशीच असणार आहे, पूर्ण मुंबईपर्यंत हीच व्यवस्था असणार आहे. आणि सगळे स्टॉल्स आहेत, त्या प्रत्येक स्टॉलवर असं वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण आहे, जिथे लोकांना जेवता येईल, व्यवस्थित जेवण घेता येईल, गर्दी होणार नाही याची सुद्धा खबरदारी घेतलेली आहे. पाण्याची सोय असेल, कारण ऊन सुद्धा आता डोक्यावर येत आहे, सूर्यसुद्धा डोक्यावर येत आहे, त्यामुळे ऊन सुद्धा वाढलेलं आहे. अशा वेळेस त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली आहे. त्यामुळे पाण्याची व्यवस्था सुद्धा मोठ्या प्रमाणावर केलेली आहे. विस्तृत जागा आहे, विस्तृत पठार आहे. इथे आता दुपारचं जेवण होईल जरांगे पाटलांचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा काही काळ ते मार्गदर्शन सुद्धा करतील आणि त्यानंतर
काही काळ आराम करून पुन्हा एकदा त्यांची जी रॅली आहे ती पुढच्या गावात जाईल आणि मग संध्याकाळी अहमदनगरच्या अलीकडे त्यांचा मुक्काम असणार आहे, तिथे मुक्काम होईल. तिथे सुद्धा अशीच मोठी व्यवस्था असणार आहे आणि त्यानंतर उद्या सकाळी ते त्यांच्या पुढच्या पदयात्रेला सुरुवात करतील. कॅमेरा पर्सन गोपाल हरनेसह राहुल गायकवाड, मुंबई तक.